श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, माणसाचं आयुष्य हे केवळ दिवस, महिन्यानी, वर्षांनी मोजता येत नाही. ते मोजलं जातं अनुभवानी, भावनांनी आणि अंतर्मनात उमटलेल्या असंख्य विचारांनी. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यातून चालताना आनंद, दुःख, आशा, निराशा, संघर्ष आणि समाधान यांचे अनेक रंग अनुभवत असतो. कधी आयुष्य एखाद्या शांत नदीसारखं वाटतं, तर कधी प्रचंड वादळासारखं अस्थिर होतं. पण श्रोतेहो, या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे माणसाची जगण्याची उमेद. श्रोतेहो, जीवनाच्या वाटेवर चालताना आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही माणसं क्षणभरासाठी येतात आणि निघून जातात, तर काही माणसं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहतात. तर काही नाती आपल्याला आनंद देतात, काही अनुभव आपल्याला शिकवतात, तर काही प्रसंग आपल्या मनाला अधिक मजबूत बनवतात. प्रत्येक भेट, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अनुभव आपल्या व्यक्तिमत्वाला नवं रूप देत असतो. श्रोतेहो, कधी आयुष्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच विसरतो. यशाच्या मागे धावताना तो मनाची शांतता हरवून बसतो आणि अपयश आल्यावर स्वतःवर संशय घ्यायला लागतो. पण श्रोतेहो, अशा वेळी थांबून स्वतःकडे पाहणं, आपल्या विचारांशी संवाद साधणं आणि आयुष्याचा खरा अर्थ शोधणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जगणं म्हणजे फक्त धावणं नव्हे, तर प्रत्येक क्षण समजून घेऊन त्याचा अनुभव घेणं असतो. श्रोतेहो, मी जे सांगतोय हे विचार केवळ शब्दांचा संग्रह नाहीत, ते जीवनाच्या विविध अनुभवातून जन्माला आलेले हे भाव आहेत. यात आनंद आहे, वेदना आहे, संघर्ष आहे, आशय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीचा गंध आहे. यावेळी वाचताना, ऐकताना कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही प्रसंग आठवतील, काही चेहरे हे डोळ्यासमोर उभं राहतील आणि कदाचित तुमच्या मनातही एखादा नवा विचार उमलेल. श्रोतेहो, जर या शब्दांनी थोडा वेळ का होईना तुमच्या मनाला शांतता दिली, तुमच्या विचारांना नवी दिशा दिली किंवा जगण्याची नवी ऊर्जा दिली, तर श्रोतेहो, या सांगण्याचा हेतू पूर्ण झाल्यासारखा वाटेल. कारण श्रोतेहो, शेवटी शब्दांचं खरं सौंदर्य तेव्हाच दिसतं जेव्हा ते मनाला स्पर्श करतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे बदलतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुःख हे आयुष्याचं ओझं नसतं, ते मनाला अधिक खोल बनवणारं अनुभवाचं दाहन असतं. आनंद आपल्याला क्षणभर हसवतो, पण दुःख आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं. ज्यानं दुःखाला शत्रू न समजता शिक्षक मानलं, त्याला आयुष्याची खरी समज मिळते. नैराश्य म्हणजे अंधाराचा शेवट नाही, तो प्रकाश शोधण्याची सुरुवात असते. कधी कधी मन थकतं, आशा कमी पडते, पण त्या क्षणी स्वतःला आठवण करून द्यावी लागते की रात्र कितीही लांब असली तरी सकाळ थांबवत नाही. चारित्र्य ही माणसाची खरी संपत्ती असते. पैसा, पद आणि प्रसिद्धी हे काळानुसार बदलतात, पण चारित्र्य टिकून राहतं. संकटाच्या वेळी जो माणूस आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहतो, तोच खऱ्या अर्थानं मोठा असतो. जिद्द ही माणसाच्या मनातील सर्वात मोठी ताकद असते. परिस्थिती किती कठीण असली तरी जिद्द असली की मार्ग सापडतो. हार मानणारे कारण शोधतात, तर जिद्दी माणसं नवे मार्ग निर्माण करतात. आशा ही जीवनाची छोटीशी ज्योत आहे. अंधार किती गडद असला तरी आशेचा एक छोटा दिवा संपूर्ण वाट उजळू शकतो. म्हणून परिस्थिती कशी असली तरी आशा सोडू नये.
संघर्ष हा आयुष्याचा शत्रू नसतो, तो आपल्याला मजबूत बनवणारा साथीदार असतो. ज्यांनी संघर्ष अनुभवलाय त्यांनाच यशाची खरी किंमत समजते. आत्मविश्वास हा बाहेरून मिळणारा गुण नाही, तो आतून तयार होतो. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस किती कठीण परिस्थिती असला तरी हार मानत नाही. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती असूनही पुढे जाणं. आयुष्यात अनेक वेळा भीती वाटते, पण त्या भीतीला सामोरं जाणं हेच खऱ्या धैर्याचं लक्षण असतं. संयम ही मोठ्या मनाची ओळख असते. प्रत्येक वेळी लगेच परिणाम दिसत नाही, कधी कधी वेळ द्यावी लागते. संयम ठेवणारा माणूस शेवटी यशाची गोडी सागतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःकडे पाहणं आवश्यक असतं. आपल्या चुका स्वीकारणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट तो अधिक प्रगल्भ बनतो. अपयश ही शेवटची रेषा नसते, ती पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असते. पडणं ही चूक नाही, पण पुन्हा उभं राहण्याची हिंमत नसणं ही खरी चूक असते. शरीर थकलं तरी मन मजबूत असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. मनातील सकारात्मकता हीच खऱ्या शक्तीचा स्रोत असते. सहनशीलता म्हणजे सगळं सहन करणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया देण्याची शहाणपणाची ताकद आहे. प्रत्येक दिवस हा नवी सुरुवात घेऊन येतो. कालचे अपयश, कालच्या चुका आजच्या संधी रोखू शकत नाहीत. स्वतःचा सन्मान जपणारा माणूस कधीही स्वतःला कमी लेखत नाही. आत्मसन्मान ही आत्मविश्वासाची पहिली पायरी असते. प्रेरणा बाहेरून मिळत नाही, ती आतून जागवावी लागते. आपली स्वप्न, आपली ध्येय आणि आपली जिद्द यांच्यातूनच खरी प्रेरणा जन्माला येते. दुःख प्रत्येकाला भेटतं, पण त्यातून काय शिकायचं हे प्रत्येकावर अवलंबून असतं. ज्यानं दुःखातून धडा घेतला तो अधिक मजबूत बनतो. सकारात्मक विचार म्हणजे समस्याकडे दुर्लक्ष करणं नाही, तर त्यातून मार्ग शोधण्याची वृत्ती आहे. जीवनाचा अर्थ मोठ्या यशातच नसतो, तो छोट्या आनंदामध्ये, साध्या क्षणांमध्ये आणि नात्यांच्या उभेत सापडतो. मन शांत असेल तर जगणं सोपं वाटतं. बाहेरचं जग बदलण्यापेक्षा मन शांत ठेवणं अधिक महत्वाचं असतं.